कुडचडेत येथे माझे घर योजनेबाबत जनतेचा विश्वास आणखीन दृढ झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. आमदार निलेश काब्राल यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्या सहकार्याने या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला घरकुल सुरक्षेचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. तुमकां आमी सांगपाक आयल्या की आमचे निव्वळ एकूच म्हणणें आसा, जो सामान्य गोंयकार आसा किंवा गोंयांत फाटली 30-40 वर्सां जालो रावता, 28 फेब्रुवारी 2014 पर्यंत जेका 15 वर्सां पुराय जाल्या, म्हणजे विचार करात आयज तेका 25 वर्सां जाली मिनिमम. म्हणजे तेज्या पयलीं 10 वर्सां तो येयल्लो आसतलो. बेश्टोच काय कोणाचें घर 35-40 वर्सां जालीं. गोंय स्वतंत्र जावन आयज 63 वर्सां जालीं. जाल्यार 40 वर्सां पयलीं कोण जो मनीस येयला, बारीकशें घर बांदलां, जाल्यार तेका आधार दिवपाचें काम आमचें, तेका सपोर्ट दिवपाचें काम आमचें आनी सरकार म्हणून तें आमचें कर्तव्य. तेकाच लागून म्हजें घर ही योजना म्हज्या सरकारान चालीक लायली. आनी म्हजें घर ही योजना चालीक लायता आसतना तितून वेगवेगळे प्रश्न मांडले. तितून हांव तुका थोडक्यात म्हणजे तुमकां लागता तितकेच सांगता. 1972च्या पयलींच्या घराचो बाब निलेशान उल्लेख केलो आमदारान, आनी ते सांगता आसतना सांगलें की 1972च्या पयलींचें घर, जेच्या आज घर कायदेशीर आहा म्हणून डॉक्युमेंट कितें आमचे कडेन, एक पंचायतीची हाऊस टॅक्स रिसिप्ट, थोडे म्हणटले लायट बिल आनी उदीक बिल आहा, तें घर कायदेशीर आसा जायना. म्युन्सिपालिटीची रिसिप्ट आनी पंचायतीची रिसिप्ट आनी असले जाल्यार म्हणजे हाऊस ओन बाय म्हणून एक 114 नांव, आज्याचें किंवा पणज्याचें नांव, तेंय बी आपलें नांव अजून काय येवंक ना. कोणीच अजून तें आपलें नांव हाडूंक ना तेजेर. खंय तरी भाटकाराच्या जागेर आसतलें, कोमुदादीच्या जागेर आसतलें, गव्हर्मेंटाच्या जागेर आसतलें. हाऊस टॅक्स रिसिप्ट सोडली जाल्यार आमच्या कडेन कांयच ना. सरकारान पयलो निर्णय घेतलो, 1972च्या पयलीं जेचें घर आसा ताजें घर कायदेशीर जर करतलें आसत जाल्यार ताका सनद सर्टिफिकेट दिवपाची. ती सनद सर्टिफिकेट डेप्युटी कलेक्टरा कडेन तुमी फॉर्म भरून दिलो, तेका तुमी प्लॅन लावन दिलो, 114 दिलो आनी हाऊस टॅक्स रिसिप्ट लायली काय तुमकां डायरेक्टली सनद सर्टिफिकेट दितले. आतां जें सांगलें हांगासर आयल्या ते सगळे जाण फॉर्म घेवन चलात. गडबड करपाची गरज ना. तुमकां आमदाराचें ऑफिस, आमचे कावन्सिलर, पंच तुमच्या वार्डांनी वचून कॅम्प घेतले आनी वार्डांनी त्यो सर्टिफिकेटी करून दितले. तुम्ही फाल्यांच्यान धांवपाची गरज ना. 6 म्हयने आहा. भारतीय जनता पार्टी अंत्योदय तत्वाचेर काम करता आनी तुमच्या खातीर काम करता, तुमच्या घरा कडेन येवन काम करता. आमी सदांच काम करीत आसता 5 वर्सां. तुमकां आमकां एकदांच तुमी काम केल्या पुरो. केन्ना? हय काय न्हू? हय जाल्यार भारत माता की. त्या खातीर याद दवरपाक जाय आनी हे याद उरपाक जाय म्हणून हांव सांगता, सगळे काम करता आमी ना म्हणना. आनी हे सगळे करता आसतना आमी पर्टिक्युलरली खंयच्या जाती खातीर, धर्मा खातीर करिना. आज म्हाका बरें दिसलें, म्हणजे आमी करता आसतना आमी सगळ्यां खातीर करता. हिंदू आसतलो, मुस्लीम आसतलो, कॅथलीक आसतलो, तो कोणूय आसूं नी, शेवटी तो गोंयकार आसा. तो गोंयकार आसा हें म्हत्वाचें आसा. तेजें घर आमकां जें आसा पळय हें रेग्युलर करपाक जाय. म्हणून 1972च्या घराक ही सनद सर्टिफिकेट मेळटली. आतां जी सांगली सनद सर्टिफिकेट मेळप हे इटसेल्फ, एखादो जर सामान्य मनीस एप्लाय करून गेलो 3-3 म्हयने ती मेळना. ती सनद सर्टिफिकेट तुमकां डायरेक्टली मेळटली. ती सनद सर्टिफिकेट लावन म्युन्सिपालिटीन तरी एप्लाय करा किंवा पंचायतीन आहा तरी पंचायतीन एप्लाय करपाचें. तुमचें घर एक कायदेशीर घर म्हणून 1000 रुपया भरल्या उपरांत तुमकां सर्टिफिकेट मेळटली. पयले फावटी आपलें घर हे कायदेशीर आसलेल्याची सर्टिफिकेट ही तुमकां पंचायतींतल्यान मेळटली. बरेच जाण म्हणटले रस्त्याक तेकोन आमचें घर आहा आनी दुकान आहा. 1972च्या पयलींचे आतां इल्लिगल म्हणटले. ते इल्लिगल जावंक शकना. ओके, ते सुद्दां हांव परत सांगता, रस्त्याक तेकोन आसलेलें 1972चे घर सनद सर्टिफिकेट घेतल्या उपरांत आनी पंचायतींतल्यान सर्टिफिकेट घेतल्या उपरांत ते कायदेशीर जातले. फाल्यां सकाळी चुकून जर रस्तो वाडोवचो पडलो आनी ते काडचे पडले जाल्यार सरकाराक पयशे फारीक करचे पडटले तुमकां. सहसा आमी काडिना. पण हे 1972च्या पयलींचें घर हे म्हज्या घराच्या अंतर्गत आमी ताका सर्टिफिकेट दिवपाची केल्या. पयली फावटी कायदेशीर जावपाचें केलां. हे करता आसतना आनी एक 2-3 गजाली आमी केल्या. आमी पळयता की घर रिपेर करपाचें जर जालें जाल्यार आमकां घर आमी तशें रिपेर करून काडलें जाल्यार भाटकाऱ्यात आनी कितें करता खबर आहा? कंप्लेन दिता. एकूच पंचायतीन कंप्लेन दिता, त्या घरांनी रिपेर करपाचें ना, बंद कर म्हणून. हय काय ना? आमी सांगलां तुमी रिपेर करच्या पयलीं घर तुमच्या नांवार आसा आनी तुमी थंय रावता, लायटीचें बील, उदकाचें बील तुमच्या नांवार आसा, तुमी डायरेक्ट पंचायती कडेन एक एप्लिकेशन करात. ताजो फॉर्मेटूय आमी पंचायतीन दवरला.
आणि त्याच्या बरोबर स्ट्रक्चरल स्टेबिलिटी आणि एस्टिमेट आमचे अप्रूव्ड इंजिनियर आहात त्याच्या कडल्यान लायात आणि पंचायतीन दियात. पंचायत फक्त 3 दिसाच्या भितर तुमकां हाऊस रिपेअर सर्टिफिकेट दितले. कितल्या दिसा भितर? 3 दिसाच्या भितर. सरपंचाचें काम ना, सेक्रेटरी दितलो. आणि पंचायतीची बॉडीची मिटींग सांगपाची ना. कोणी जर तुमकां सांगता आमच्या पंचायतीची मिटींग जावंक ना म्हणून जाल्यार आमदाराक सांगात. सेक्रेटरी डायरेक्ट खंयच्याच पंच आनी सरपंच मदीं लागना. 3 दिसांनी त्यांनी सर्टिफिकेट जे आहा तुम्ही अप्लाय केल्या उपरांत डायरेक्टली 3 दिसांनी सर्टिफिकेट दिवपाक जाय. सेक्रेटरी डायरेक्ट दितलो घर रिपेअर करपाक. आमी कितलीशींच घरां पळयल्या तेजो रिपेअर करून काडलो काय तो प्रॉब्लेम करता आनी तें घर तशेंच मोडून उरता. त्याची सामान्य मनशाच्या घर जर रिपेअर करपाक जाय जाल्यार ती रिपेअर सर्टिफिकेट आमी दिता. दुसरें आमी म्हटलां सेपरेशन सर्टिफिकेट. जुन्या घरांनी 2-2 भाव रावता. घरान झगडी जाता काय ना? जाता काय ना? कित्या खातीर जाता सांग? लायटीच्या बिला खातीर जाता, उदकाच्या बिला खातीर जाता, जायना? सामान्य मनशाच्या घरांनी हे प्रॉब्लेम जाता. टॉयलेटी खातीर सुद्धा जाता. हे सगळे प्रॉब्लेम त्यात आमी म्हटलां की सेपरेशन सर्टिफिकेट घेयात. वांगडाच 2 घरांनी जर एकाच घरान जर 2 भाव रावता जाल्यार तेणी सेपरेशन सर्टिफिकेट आमचो फॉर्मॅट पंचायती आनी म्युनिसिपालिटीन अवेलेबल आसतलो. तांच्यांनी त्या फॉर्मॅटाचेर बरोवन दिवपाचें. आमचो घराचो नंबर आसा 40. आमकां दोगांयकू नंबर वेगळे दी, 40A आणि 40B. त्याच्यानी हाऊस टॅक्स रिसिप्ट लावपाची आणि वांगडाच दिवपाचे. आणि दिता आसतना एकट्याक जर लायट दिली जाल्यार एकट्याक उदीक दिलें ताका वांगडाच NOC दी. नवीन लायट कनेक्शन घे, नवीन उदीक कनेक्शन घे. जाय जाल्यार नवीन टॉयलेटीक सुद्धा एप्लाय कर. म्युनिसिपालिटीच्या वतीन आमी नवीन टॉयलेट सुद्धा तुमकां बांदून दितले. हाजेय विशय जो आसा पळय आमी केला. आणि इतक्याचेर उरोंक ना. कितें करता खबर आहा? आमी अटल आश्राच्या अंतर्गत 1.5 लाख रुपया दिताले. कोणाक कळ्ळें काय ना ताका 75,000 रुपया सँक्शन जालें म्हणून लेटर येयलें. दुसरो भाव ऑब्जेक्शन घालता ताका पयशे दिवं नाका म्हणून. घालिना? आमचेच पयशे आमी धाडयता. त्याचे आमी तुमकां म्हटलां 2 भावांनी जर सेपरेशन करून नंबर घेतले जाल्यार दोगांय भावांक 1.5 लाख रुपया दिवपाचें सरकारान ठरयलां. दोगूय त्या स्किमीक एप्लाय करपाक जाता.